नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधील दशांश अपूर्णांक तसेच व्यवहार या पूर्णांकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य असे प्रश्न आहेत. चला तर वेळ न लावता लगेच सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे पहा, 135 गुणिले 122 बरोबर 16,470 हे आपल्याला दिलेलं आहे. तर 0.16470 भागिले 0.122 बरोबर किती? तर एकदम सोपा प्रश्न आहे. आपल्याला हे सुरुवातीला हे कॅल्क्युलेशन दिलेलं असतं, म्हणजे या दोघांचा गुणाकार 16,470 आहे किंवा ह्या दोघांपैकी एकाना जर भागलं तर दुसरं हे त्याचं उत्तर असणार आहे, बरोबर आहे ना. आता इथं आपल्याला ह्याचं विचारलेलं आहे, तर आपण हे पहिले लिहून घेऊ आणि लिहिताना आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू, म्हणजे सोपं जातं आपल्याला. बघा, 0.16470 आणि खाली आपल्याकडे आहे 0.122. आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, 16,470 आहे वरती आणि खाली 122 आहे. तर थोडक्यात ह्या संख्येला जर 122ने भागलं तर उत्तर आपलं किती येणार आहे? 135च येणार आहे. त्याच्यामध्ये काही वादच नाही. फक्त राहिला प्रश्न तो दशांश चिन्ह कुठं ठेवायचं. म्हणजे याचं उत्तर जे आहे 135 येणारच आहे. फक्त आपल्याला बघायचं आहे की दशांश चिन्ह कुठं ठेवायचं. ते कसं करता येईल बघा. त्याच्यासाठी आपण एक काम करू. सुरुवातीला काय करायचं, छेदस्थानी जो आहे दशांश चिन्ह नसलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, हे दशांश चिन्ह आपल्याला 3 घरं उजवीकडे सरकावं लागेल, बरोबर ना. जर खाली 3 घरं उजवीकडे सरकवलं तर वरती पण आपल्याला अंशच ठिकाणी 3 घरं सरकावं लागेल. म्हणजे खाली किती होणार आहे, 122 आणि वरती किती होईल पहा, म्हणजे 1 2 3 घरं सरकवलं, वरती पण 3 घरं, 1 2 3 म्हणजे 4 आणि 7च्या मध्ये दशांश चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे 164.70, बरोबर आहे की नाही. हां, आणि मग आता याचं उत्तर जर आपलं 135 येत असेल तर आता फक्त काय करायचं, दशांश चिन्हाचा विचार करा, किती घरं आहेत, 1 2 आणि इथं देऊन टाका 2 घरं. आपलं उत्तर झालंय पहा. एवढं सोपं आहे. मात्र हे करत असताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, की दशांश चिन्ह छेदस्थानी नाही आणायचं, नाही ठेवायचं. मग त्याच्यासाठी काय कॅल्क्युलेशन करता येईल ते सरकून घ्यायचं आणि अंशाच्या प्रमाणे दशांश चिन्ह देऊन टाकायचं. आपलं उत्तर झाले पहा 1.35, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर आहे. कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, या ठिकाणी दिसतंय 15 आणि त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर 5 शून्य आहेत, म्हणजे एकक दशक शतक हजार दशक लक्ष दशक म्हणजे 15 लाख आणि छेदस्थानी 0 पॉईंट त्याच्यामध्ये बघा पुन्हा 5 शून्य आणि 3 आहेत बरोबर यम. तर यमची किंमत किती आहे? हा पण प्रश्न सोडवणं खूपच सोपं आहे, अजिबात अवघड नाही. पहा, तुम्ही म्हणताल कसं, तर बघा मी इथं वरती 15 आणि त्याच्यावरती 5 शून्य लिहितो आणि खाली जर आपल्याला पाहिलं तर 0.1 2 3 4 5 शून्य आहे, नंतर 3 आहे. आता मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर काय करा, छेदस्थानी पहिले आपल्याला दशांश चिन्ह नाही ठेवायचं, त्यासाठी वरती ॲडजस्टमेंट करायची. मग आता ॲडजस्टमेंट करताना काय करावं लागेल, खाली किती घरं सरकावं लागेल आपल्याला, 1 2 3 4 5 आणि 6 घरं दशांश चिन्ह सारखवायचे. वरती आपल्याला 6 शून्य वाढवायचे, कारण वरती दशांश चिन्ह आहे का, नाहीये. म्हणजे वरती पहिलेच जर आपण पाहिले तर पहिले 5 शून्य होते. किती शून्य होते, 5, आणि त्याच्या पुढे अजून आपल्याला किती 6 शून्य वाढवायचे आहेत, 1 2 3 4 5 6, आणि मग आपल्या खाली असणारे फक्त 3. तुम्ही म्हणता कसं, आपण जर खाली उजवीकडे दशांश चिन्ह सरकत असू, किती घरं सरकवले, 6 घरं सरकवते, तर वरती 6 शून्य वाढवायचे आणि मग आपण जर पाहिलं तर भाग द्या, 3 1 3, 3 5 15. आता उत्तर हे ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर 5 आहेच आहे, म्हणजे 5. आता राहिला फक्त प्रश्न 10चा घातांक किती द्यायचा. तर एकदम सोपं आहे. 10चा घातांक 1 म्हणजे एकच शून्य असतो एकावर. 10चा घातांक 2 म्हणजे एकावरती 2 शून्य असतो. या पद्धतीने 10चा घातांक 3 म्हणजे एकावरती 3 शून्य. एकदम सोपं आहे. तसं आता इथं जेवढे शून्य असतील तेवढा आकडा द्यायचा. तर आपले पहिले 5 शून्य होते आणि आपण 6 वाढवले अजून, म्हणजे टोटली झाले 11. म्हणजे 10चा घातांक किती होणार आहे, 11. म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर येते पहा. त्याच्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, 0.036 भागिले 0.6 गुणले 2.35 भागिले 0.05 गुणले 1/6 याची किंमत काढायची पहा. तर किंमत काढायला एकदम सोपं आहे. काहीच नाही, फक्त सरळ सरळ गुणाकार आहे, म्हणजे अंशाचा गुणाकार अंशस्थानी असतो, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. मात्र एवढा मोठा गुणाकार आपल्याला करत बसायची गरज नाहीये. आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला म्हटलं छेदस्थानी जे आहे तो दशांश चिन्ह आपल्याला ठेवायचं नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला जशी ॲडजस्टमेंट करता येईल ती आपल्याला करणं गरजेचं आहे. मग कशी करणार, तुम्ही अगोदर टोटल बघा, दशांश चिन्हाच्या पुढे किती घरं आहेत, इथं 1 आहे आणि इथं 2 आहेत, बरोबर ना. म्हणजे टोटल 3 झाले. जर आपल्याला खालचे दशांश चिन्ह नको आहेत, म्हणजे आपल्याला वरती 3 घरं सरकावं लागेल, खालचे पण 3 घरं सरकायचे आणि वरती पण 3 घरं सरकायचे.
मग आता तुम्ही जर पाहिलं तर वरती इथं 2 आहे आणि इथं 3 आहेत, टोटल 5 आहेत. तर आपल्याला फक्त 3च सरकवायचे, तर कोणते पण याचे सरकून घेतो. समजा मी दशांश चिन्ह जर इकडं 3 घरं सरकवलं तर म्हणजे इथं काय होणार आहे, फक्त 36 शिल्लक राहणार आहे. समजतंय ना? म्हणजे दशांश चिन्ह 1 2 3 इथं गेलं 36 पॉईंटच्या समथिंग, म्हणजे 36.0 म्हणजे 36च. त्याच्यानंतर गुणले हा 2.35 आणि गुणले किती आहे 1, आणि खाली जर पाहिलं तर इथं फक्त 6 होणार आहे, इथं 5 होणार आहे आणि इथं 6 होणार आहे. तुमच्या लक्षात आलं का काय केलंय मी? सिंपल गोष्ट केली, फक्त दशांश चिन्हाच्या इकडं 1 घर सरकवलंय, इथं पण 2 घरं सरकवले, म्हणजे छेदस्थानी टोटल 3 घरं सरकवले. 1 घर सरकवल्यामुळे इथं 6 झालं, इथं 2 घरं सरकवले म्हणजे आपण 5 झालं. हे 6 ऑलरेडी होतच. म्हणजे खाली जर 3 घरं सरकवले तर वरती पण 3 घरं सरकवले, मी या ठिकाणचे सरकवले, त्याच्यामुळे इथं 36 झालं. याला काही बदल केला नाही. ठीक आहे. आता बा ह्या 6 आणि 6 आणि हे 36 सोबत कॅन्सल आहे, कारण 6 6 36 याला भाग दिला आपण, 36ला 36 कॅन्सल झाले. 2.35 आणि 1चा गुणाकार केला तर 2.35च येणार आहे, बरोबर ना? आणि 2.35ला आपल्याला काय करावं लागेल, या 5ने भागावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे. आता भाग देत असताना पहिला आता जर पाहिलं तर 2ला भाग जात नाही, मग पहिला 0चा भाग देतो आपण, बरोबर ना? 0 पॉईंट. आता 23 झाले, 5 चोक 20, खाली किती उरले 3, 35 झाले, 5 7 35. सरळ सरळ तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता किंवा बाजूला पण करा, काही हरकत नाही. 0.47 हे आपलं उत्तर आले बा, पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर दिसत आहे. त्यानंतर हा प्रश्न एकदम सोपा दिसत आहे बा तुम्हाला. 0.15 शतमानात कसे लिहितात? आता शतमानात लिहितात म्हणजे काय करायचं, तर टक्केवारीत. आता तुम्ही म्हणता टक्केवारीत फक्त एवढं एकच आहे, तेच उत्तर आहे का? तर तसं नाही. शतमान म्हणजे छेदस्थानी 100, त्याला पण शतमान म्हणू शकतो, म्हणजेच टक्केवारीत होऊन जातं ते. आता त्याला 0.15 जे आहे त्याला शतमानात लिहायचं, म्हणजे सध्या जर आपण पाहिलं तर त्याला छेद किती आहे, 1 आहे. म्हणजे एखाद्या संख्येला जर छेद नसेल तर तो कोणता असतो, 1 हा छेद असतो. मग आपल्याला काय करायचं, छेद किती पाहिजे आपल्याला, 100 पाहिजे. किती पाहिजे, 100. जर आपल्याला छेद 100 करायचा आहे, म्हणजे जर आपल्याला 2 शून्य वाढवायचे असतील तर वरती पण 2 दशांश चिन्ह आपल्याला उजवीकडे सारखावे लागतात. लक्षात येते? म्हणजे आपण जर खाली 2 शून्य वाढवले तर वरती 2 घरं उजवीकडे सारखवायचं, म्हणजे काय होईल पहा. इथं जर मी 100 केलं तर वरती किती काढणार आहे, 15. म्हणजे हा दशांश चिन्ह इथपर्यंत आला, 2 घरं सरकवलं, खाली 2 शून्य वाढवले, आणि 15चे 100 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, 15%. झालं उत्तर आपलं, पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर येते पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न 0.04 चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता आहे? आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं, तर फक्त त्याला अंश आणि छेदाची अदलाबदल करायची असते, त्याला आपण गुणाकार व्यस्त म्हणतो. ठीक आहे. समजा मी म्हणलं 5/6 आहे, याचा जर गुणाकार व्यस्त जर पाहिला तर 6/5. समजतंय ना? गुणाकार व्यस्त याला म्हणतात. आता मग आपल्याला 0.04चा गुणाकार व्यस्त काढायचा आहे. सगळ्यात अगोदर त्याला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करून घेऊ. 0.04 सध्या छेद काय त्याला 1 आहे, बरोबर ना? मग आपल्याला जर हे दशांश चिन्ह काढून टाकायचं आहे, म्हणजे इथलचं दशांश चिन्ह जर इकडे घ्यायचं आहे, म्हणजे 2 घरं सारखावं लागेल आपल्याला, म्हणजे 4 होईल, आणि खाली 2 शून्य द्यावे लागतील, म्हणजे 4चे 100. बरोबर आहे का? हां. आता 4ने 100ला भाग जातो, 4 1 4 आणि 4 25 100 किंवा 25 चोक 100. 4ने जर 100ला भाग दिला तर उत्तर येते 25. आणि ह्याचा जर आपण गुणाकार व्यस्त काढला, गुणाकार व्यस्त, तर तो किती येणार आहे, तो येणार आहे 25/1, म्हणजेच आपण त्याला 25 म्हणतो, कारण छेदस्थानी 1 आपण काय लिहित नाही. 25/1 म्हणजेच 25. पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर आहे पहा. पुढील प्रश्न आपल्याकडे आहे, 7/9 अधिक 7/9 गुणले 7/9 भागिले 7/9. तर सरळ सरळ पहा, याच्या बेरीज गुणाकार भागाकार असं दिसत आहे. तर आपल्याला अगोदर भागाकार करून नंतर गुणाकार आणि नंतर बेरीज, आहे की नाही? आता इथं सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे ना बघा, 7/9 अधिक हे 7/9 गुणिले हे 7/9. आता हा भागिले आहे, जर भागिलेचं जर आपण गुणिले केलं तर काय होतं, समोरच्याचा व्यस्त करायचा असतो, है ना? म्हणजे भागिलेच्या चिन्हाऐवजी जर गुणाकार केला आपण तर 7/9चं काय होईल, 9/7. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. पहा काय केलंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त एवढं बदललंय आपण, भागिलेचं गुणिले केलं, 7/9 तर 9/7 होऊन जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, ह्या तिघांच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं, तिघामध्ये गुणाकार दिसत आहे, बरोबर ना? मग यांचा वरचा गुणाकार वरती, खालचा गुणाकार खाली असा आहे. किंवा जर भाग जात असेल तर देऊन घ्यायचं, जसं की या ठिकाणी 7/7 गेला, कॅन्सल झाला, 9/9 हे पण कॅन्सल झाला, म्हणजे 7/9 राहिलं.
आता हे बाहेरचं 7/9 अधिक आतमधलं 7/9 यांची जर बेरीज केली तर छेद एकदाच घ्यायला लागेल आपल्याला. 7 आणि 7 किती झाले 14/9 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर दिसतंय बा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बा. हा प्रश्न भरपूर वेळा येतोय परीक्षेला आणि सिंपल वाटतो, परंतु बरेच जण चुकतात. लक्ष द्या. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल. म्हणजे थोडक्यात बा 3/7 दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3/7 मिळवत जायचंय आणि बेरीज किती येणार आहे 3 येणार आहे. आता तुम्ही म्हणता ना असं कसं सोडायचं, तर सोपं आहे. बेरीज 3 येणार आहे म्हणजे काय येणार आहे, तर आपल्याला काय करायचं, जर इकडं छेदस्थानी 7 आहे ना, तर बेरजेमध्ये पण छेदस्थानी आपल्याला 7 ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणता मग कसं, बेरीज 3 येण्यासाठी आणि जर आपल्याला 3च पाहिजे आणि त्यासाठी छेदस्थानी 7 पण पाहिजे, तर आपण काय करू शकतो, 7×21 म्हणजे बघा थोडक्यात 3ला आपण 21/7 असं सुद्धा लिहू शकतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 3 यायला पाहिजे की नाही. आणि 3 म्हणजेच किती 21/7. तुम्ही म्हणता असंच का लिहिलं, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर छेद आपला 7 आहे, मग उत्तरात सुद्धा छेद 7 असलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जाणार आहे. म्हणून आपण असं करायचं 7×21. ओके. म्हणजे आता बघा, आता तुमच्या सहज लक्षात येणार आहे, आपल्याला उत्तर आणायचंय 21, कारण बेरीज करत असताना छेद आपण एकदाच लिहितो, फक्त अंशाची बेरीज करतो, कारण छेद समान आहे 3/7 3/7 3/7. बरोबर ना. आता ह्या 3ची बेरीज किती आली पाहिजे 21 आली पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग 3ची बेरीज 21 येण्यासाठी पहिले 3 ऑलरेडी एकदा आहेतच ना, मग आपल्याला फक्त आता किती 18 लागेल इथं. मग 18 येण्यासाठी 3 किती वेळा लागतील आपल्याला 6 वेळा लागतील. एकदम सोपं आहे पहा. तुमच्या लक्षात आलं का. 3/7 हे पहिलंच आहे, अजून 3/7 3/7 असं 6 वेळा घ्यावं लागेल. म्हणजे 7×18 आणि हे 3 21 म्हणजे 21/7 उत्तर आपल्या येत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला अगदी बरोबर येतोय पहा. एकदम व्यवस्थित डोकं लावून तुम्ही सोडू शकता. पुढील प्रश्न आहे पहा. हा पण एकदम सिंपलच आहे. 3.1/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1/4, त्याच्यानंतर 1/2 किंवा 3/4 हेच आपल्याला माहीतच पाहिजे, ठीक नाही. 1/4 म्हणजे किती किंवा 1/2 म्हणजे किती. तर समजा आपण एखादं पूर्ण 100ला जर गृहीत धरलं 100, तर त्याच्यापैकी निम्मा म्हणजे किती 50 असणार आहे. समजतंय ना. आणि मग जर 1 असेल तर त्याचे जर 2 भाग केले तर काय होणार आहे 0.5 किंवा 0.50 म्हणू आपण त्याला. त्याचे जर 4 भाग केले तर किती होणार आहे 0.25. चतकुर म्हणतो ना आपण 0.25. आणि त्याचे 3 भाग केले तर 0.75. अशा पद्धतीने तुम्ही 4 पैकी 3 म्हणजे 0.75, 2 पैकी 1 समजतंय ना 0.50 आणि 4 पैकी 1 म्हणजे 0.25. ह्या किमती तुम्हाला माहिती असल्या पाहिजे सगळ्यात महत्त्वाचे. आणि मग आता तुम्ही सर्च करू शकता. हा 3 तर पहिला जसा तसाच आहे, पुढचा 1/4 म्हणजे किती 0.25, म्हणजेच 3मध्ये ते जर मिळवले तर 3.25 ते होऊन जातं. म्हणजे एवढं सोपं आहे. पर्याय क्रमांक कोणता 3 नंबरचा बरोबर दिसतोय आपल्याला. पुढील प्रश्न आहे पहा. आपल्याला दिलाय 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळेल. आणि पर्याय पण आपल्याला दिलेले आहेत. तर हा प्रश्न सोडवताना एकदम सोप्या पद्धतीने सोडू आपण. पहा 3/5 च्या म्हणजे काय गुणाकार. 3/5च्या 4/3 मध्ये म्हणजे 3/5चा 4/3 म्हणजे एवढं होणार आहे. आता याच्यामध्ये किती मिळवल्यास म्हणजे आपण x मिळवू, याच्यामध्ये किती मिळवल्यास उत्तर 1/5 येणार आहे. पहा आपल्याला जो त्यांनी शब्दाच्या स्वरूपात दिलं होतं, आपण समीकरणाच्या स्वरूपात मांडलंय बघा. 3/5च्या म्हणजे गुणाकार, 4/3 मध्ये यांचं आपण काय केलं, त्याच्यामध्ये x मिळवला. किती मिळवल्यास म्हणजे x मिळवला, तर उत्तर किती येतं 1/5 येतं. आता हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही इथं 3 काय होतंय कॅन्सल होतंय, म्हणजे 4 आणि खाली 5 राहते, म्हणजे 4/5 अधिक x बरोबर 1/5. आणि यांचं जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येणार आहे पहा x बरोबर हा 1/5 जसाच्या तसा ठेवणार आणि 4/5 आपण तिकडं नेणार आहेत, म्हणजे 4/5. आता या ठिकाणी उत्तर किती येईल पहा. छेदस्थानी आपल्याला 5 जसा तसा लिहायचा. 1 - 4, एकातून जर 4 गेले किती राहिले 3 आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा. लक्षात येते ना. 1 - 4 मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं लागतं आपल्याला, म्हणजे वजा 3/5 हे उत्तर बरोबर येत आहे. पर्याय क्रमांक 1 आपला सहज बरोबर आलेला आहे. पुढचं आहे पहा. शाब्दिक उदाहरण आहे, सोपं आहे खूप. एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. म्हणजे 72 एकूण विद्यार्थी आहेत मुले धरून, आणि त्यापैकी ते 13/24 मुलगे आहेत वाईज.
त्यातील 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात किती जण निवडले? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण किती आहेत? 72 आहेत. त्यापैकी 13/24 म्हणजे आपण याचे 13/24 आपल्याला काढावं लागेल. हे मुलं आहेत. मग मुलं किती येतात त्यासाठी भाग देऊ आपण. 24ने जर आपण 72ला भाग दिला तर 24 एके 24, 24 त्रिक 72. ठीक आहे. किंवा 8ने भाग द्या. 8 त्रिक 24, 8 9 72 आणि 9 नंतर पुन्हा 3ने भाग द्या. आणि यांचा गुणाकार केला किती येईल? 13 त्रिक 39. म्हणजे 39 हे टोटल मुले आहेत. मुलगे आपण म्हणू बॉईज. ठीक आहे. आता याच्यापैकी 1/3 मुलांची कबड्डी संघात निवड झाली. म्हणजे हे 39 जे आहेत त्याचे परत किती काढायचे? 1/3 काढायचे. म्हणजे किती येणार आहे? 3ने जर भाग दिला तर 13 त्रिक 39 म्हणजे 13 उत्तर येणार आहे. आहे का नाही? 3 एक 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 13 बॉईज असे आहेत की ज्यांची काय झालेली कबड्डी संघामध्ये निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपला अगदी बरोबर येतोय पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. 1/6 गुणिले 10 अधिक 1/4 गुणिले 10 वजा 1/6 गुणिले 4 बरोबर किती? आता याचं जर कॅल्क्युलेशन करायचं असेल ना तर तुम्ही सगळ्यात अगोदर एक बघा की छेदस्थानी जर पाहिलं तर संख्या रिपीट झालेल्या आहेत. आपण टोटल संख्या लिहून घेऊ बघा. 6 जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी 6 आहे, त्याच्यानंतर 10 आहे आणि 4 आहे. बघा मी तर लिहितो 6 गुणिले 10 गुणिले 4. तुम्ही म्हणता कसं? मी एकदा लिहून घेतलं. आता तुम्ही जर पहिला हा पूर्णांक पाहिला त्याच्यामध्ये जर पहा 6, 10 आणि 4 यापैकी कोणता अंक नाही आहे? तर 6, 10 पैकी 6 आणि 10 आहे, 4 नाही आहे. मग इथं 4ने गुणायचं वरती. 4 एक 4. एकदम सोपं. प्लस आता दुसऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4 आणि 10 आहे, कोणता नाही आहे? 6 नाही आहे. मग याला 6ने गुणायची. तर जर एक ऐवजी दुसरी संख्या असती तर त्याला त्या 6ने गुणावं लागलं असतं. पण 6 एक 6. त्याच्यानंतर जर पुढे हे वजा चिन्ह आहे तर वजाच लिहू आपण. 6 आणि 4 आहेत, कोणती नाही आहे? 10 नाही आहे. म्हणजे आता 10 एक 10 झालं. आणि कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. तर तुम्ही खालची बेरीज गुणाकार करण्याची गरज पण नाही तुम्हाला, तरी पण करू शकता. समजा 6 चूक 24 आहे 240 आणि वरती जर पाहिलं तर 6 आणि 4 10. 10 वजा 10 किती होणार आहे? 0. आणि 0ला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर किती येणार आहे? 0च येणार आहे. आपलं पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर येतोय पहा. खूप सोपं आहे. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज इयत्ता 7वी स्कॉलरशिप मधले जे अपूर्णांकावर आधारित प्रश्न, संभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर अपेक्षित आहे ते पण तुम्ही मला सांगू शकता. तसेच आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.